प्रकारची औषधी मिळते. तर यामधून मी एक थोडकी अशी कविता म्हणून दाखवतो. तुमचा वेळ जास्त घेत नाही. तर कविता आहे निसर्गावरची. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याचं भाडं? भाडं का घेतो का? भाडं घेतो, मागतो का आपल्याला काही? हवा वाहण्याचं नाही. हा निसर्ग. वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याचं भाडं? लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. किती ॲडव्हान्स मागता ढग पाऊस पडण्याच्या आधी. निसर्ग कधी आपल्याकडनं काही मागितलेलं आहे का? आपण त्याचा उपयोग घेतो, निसर्ग नाही. निसर्ग काही उपयोग घेतलेला आहे का? निसर्ग हा कोणाच्याही सानिध्यात नाही, आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. त्यांनी स्वतः दात पडल्यावर विकलेला बघितलं का तुम्ही? नाही. क्वचित मावेल तेवढंच खावे हे पक्षी कुठून शिकतात. पक्ष्यांनी घाटोडं बांधून गेलं, अन्न भागलं किंवा घर बिल्डिंग झाडं वगैरे काही बांधलेलं आहे का? वन्य प्राणी आणि मुख्य जनावरांना नाही. हे काही सगळी कमाई आहे, ती आपली संपत्ती आहे. ती राष्ट्रीय संपत्ती, ती आपली संपत्ती आहे. प्राणी मित्र पक्षी हे आपले मित्र आहेत, त्यांच्यावर दया करा. हे सुद्धा आपल्याला ओळखून असतात, त्यांनी ते सुद्धा आपल्याजवळ येतात. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. क्वचित मावेल तेवढेच खावे हे पक्षी कुठून शिकतात. कापताना झाडाचा बुंदा तो घामाघूम झाला. ये जरा बस सावली झाडातून आवाज आला. आपण कुठं बसलोय? झाडाखाली. आपण त्या झाडाची ज्यावेळेस आपण कापतोय, आपल्या उपयोगासाठी गरजासाठी बघतो, त्यावेळेस काय होतोय? आवाज येतोय. त्यावेळेस आपण सुद्धा झाड कापताना घामाघूम होतोय. मग तो कापताना झाडाचा बुंदा तो घामाघूम झाला. ये जरा बस सावली तर झाडातून आवाज आला. प्रकाश दिला म्हणून सूर्य कधीही घरी लाईट बिल धाडतोय का? हा सूर्य नारायण आहे. तो निघाल्या निघाला अंधार नाहीसा होतो. अंधार नाहीसा झाल्यानंतर तो कधी मी एवढा प्रकाश दिले, कधी लाईट बिल आले का आपल्याला? कधी रविवारची सुट्टी घेऊन टाकून जगात अंधार पाडतोय का? पाहिजे ऐकू आहे. मागे घडलंय नाही, पुढे घडणारही नाही. पुन्हा प्राण्यांविषयी सांगतो. हलका वाघ भारी वाघ, हलका वाघ भारी वाघ, हलका कोला भारी कोला, उच्च वर्णीय लांडगा दुसरा लांडगा,